नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच टीईटी एक्झाम 2026 करता विद्यार्थी मित्रो महत्त्वपूर्ण असणारा बालमानसशास्त्र ओके तर बालमानसशास्त्र या विषयावरील विद्यार्थी मित्रो महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत। यामध्ये मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या उपपत्त्या या घटकाचा विशेष समावेश असणार आहे। यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 साठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे विद्यार्थी मित्रो। बघा, परीक्षेला फक्त या ठिकाणी आता 28 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे सर्वांनी पेपरचा जो आहे व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे। आपली परीक्षा ही 28 जून 2026 रोजी होणार आहे विद्यार्थी मित्रो। त्या दृष्टिकोनातून फार कमी अवधी या ठिकाणी जे आहे आपला शिल्लक आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। नक्कीच या व्हिडिओचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल विद्यार्थी मित्रो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, बघा या ठिकाणी रिकामी जागा यांना भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणतात। ओके, भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखल्या जाते? विल्यम जेम्स, पीटर सॅलोवी, जॉन मायर आणि गोलमन। ओके, तर विद्यार्थी मित्र भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हटलं तर या ठिकाणी गोलमन, काय यांचं पूर्ण नाव तर डॅनियल गोलमन। ओके, डॅनियल गोलमन जे आहेत यांना भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखल्या जाते। ओके, डॅनियल गोलमन। तर डॅनियल गोलमन सोबतच काय तर पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांनी काय संशोधन केले होते। ओके, भावनिक बुद्धिमत्ता काय तर यामध्ये यांनी काय सांगितलं आहे तर जी शैक्षणिक बुद्धिमत्ता असते, ओके, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेची जोड मिळाली तर काय जीवन हे यशस्वी होते, असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं। ऑप्शन नंबर डी गोलमन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पहा, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा, डॅनियल गोलमन यांना भावनिक बुद्धिमत्तेचे जनक असे म्हणतात 1995 मध्ये जे आहे, परंतु भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना खऱ्या अर्थाने डॅनियल गोलमन यांनी प्रचलित केली। ओके, बघा विद्यार्थी मित्र 1940 पासून सतत त्यांनी 20 वर्ष जे आहे या ठिकाणी अभ्यास केला होता। विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे। तुम्हाला जर ही सविस्तर स्पष्टीकरणाची पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं या ठिकाणी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, साईडला बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलवरून पीडीएफ घ्यायची डाउनलोड करायची आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, रॉबर्ट गॅग्ने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती। ओके, बघा विद्यार्थी मित्र, रॉबर्ट गॅग्ने यांची कोणती श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती रिकामी जागा या प्रकारात मोडते? कोणत्या अध्ययन प्रकारामध्ये मोडते? औपचारिक अध्यापन पद्धती, वर्णनात्मक अध्यापन पद्धती, सामान्य अध्यापन पद्धती आणि वरीलपैकी नाही। तर रॉबर्ट गॅग्ने यांची जी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती आहे ते विद्यार्थी मित्र वर्णनात्मक अध्यापन पद्धती ऑप्शन नंबर 2 या प्रकारामध्ये ही मोडल्या जाते। ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा, वर्णनात्मक अध्यापन उपपत्ती जी आहे गॅग्ने यांची श्रेणीबद्ध अनुदेश उत्पत्ती, यामध्ये बघा रॉबर्ट मिल्स गॅग्ने हे यांचं पूर्ण नाव आहे। पूर्ण नाव काय? रॉबर्ट मिल्स गॅग्ने यांचं पूर्ण आहे। हे एक अमेरिकन शिक्षण तज्ञ। गॅग्ने यांनी अध्ययन विषयक मानसशास्त्रीय तत्वे मांडण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांच्या मते अध्ययनासाठी सुयोग्य वातावरण किंवा विशिष्ट बाबीचा सराव केल्यानेच अध्ययन होईल असे नाही, तर अध्ययन होण्यासाठी अध्ययनकर्त्याने अध्ययनासाठी काय केले पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे। यासाठी गॅग्ने अध्ययनाच्या विशिष्ट चढताक्रम सांगतात, ज्यामध्ये खालच्या स्तरातील अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराकडे जाता येणार नाही। आणि यांनी गॅग्नेने अध्ययनाचे एकूण किती स्तर सांगायचे? एकूण 8 स्तर जे आहेत। ओके, गॅग्ने यांनी अध्ययनाचे एकूण 8 स्तर जे आहे 8 स्तरे सांगितलेली आहेत। IMP आहे, हे देखील पॉईंट नोट डाऊन करून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्र। ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय आहे? अध्यापनाच्या उद्गामी पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? ओके, बघा अध्यापनाची जी उद्गामी पद्धत आहे तर या उद्गामी पद्धतीचा जनक म्हणून कोणास ओळखल्या जाते असा प्रश्न आपल्या या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। बघा, रॉजर बेकन, सॉक्रेटिस, एरिस्टॉटल आणि जॉन डुई। तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी उद्गामी पद्धती जी आहे ही कोणाची आहे तर याकरता कोण ओळखला जातो तर रॉजर बेकन ओळखला जातो। त्यामुळे ऑप्शन नंबर 1 रॉजर बेकन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, रॉजर बेकन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। आता बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी रॉजर बेकन जो आहे या ठिकाणी कोणती पद्धती तर उद्गामी पद्धती करता हा ओळखला जातो। ओके, उद्गामी पद्धतीसाठी हा ओळखला जातो। त्यानंतर विद्यार्थी मित्र एरिस्टॉटल जो होता, एरिस्टॉटल हा अवगामी। ओके, एरिस्टॉटल काय तर अवगामी अध्यापन पद्धती, एरिस्टॉटल हा अवगामी अध्यापन पद्धतीसाठी ओळखला जातो। तर विद्यार्थी मित्र जॉन डुई जो आहे हा कूट प्रश्न अध्यापन पद्धती। ओके, जॉन डुई काय तर कूट प्रश्न अध्यापन पद्धती याकरता हा ओळखला जात असतो। ओके, चला
होप सर्वांना या ठिकाणी स्पष्टीकरण समजलं असेल. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा या ठिकाणी रॉजर बेकन यांना काय तर काय सांगितले यांनी, उद्गामी पद्धत काय, ज्या पद्धतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना उदाहरणाचा वापर करतात. ओके, कशाचा वापर करतात? उदाहरणाचा वापर करून विविध अध्ययन घडून आणतो आणि तर्कशक्तीचा विकास करतो, त्या पद्धतीला उद्गामी पद्धत असे म्हणतात. ओके, उद्गामी पद्धतीची या ठिकाणी व्याख्या आपल्याला देण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढील प्रश्न आहे श्रेणीबद्ध अनुदेश उपपत्ती. ओके, श्रेणीबद्ध अनुदेश उपपत्तीतील अध्ययनाच्या द्वितीय स्तरात समाविष्ट न होणारा घटक ओळखा. ओके, पहा या ठिकाणी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीमधील अध्ययनाचे जे स्तर दिले आहे त्यामधला जो द्वितीय स्तर आहे तर या द्वितीय स्तरामध्ये समाविष्ट न होणारा घटक. तर बघा या ठिकाणी श्रेणीबद्ध अध्ययन अनुदेश मध्ये काय होते विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा थॉर्नडाईकचा मांजरावरती प्रयोग हा समावेश होतो. या ठिकाणी स्किनरचा कबूतर उंदरावरचा प्रयोग हे देखील येतं. साधक अभिसंधान अध्ययन हे देखील येतं. मात्र पॅव्लॉनचे अभिजात अभिसंधान हे यामध्ये येत नाही आणि त्यामुळे ऑप्शन नंबर 1 पॅव्लॉनचे अभिजात अभिसंधान हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पॅव्लॉनचे काय तर अभिजात अभिसंधान याचा समावेश जो आहे हा श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीच्या द्वितीय स्तरामध्ये होत नाही. ओके, चला याचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. बघा दुसरा स्तर हा उद्दीपक प्रतिसाद अध्ययन आणि साधक अभिसंधान अध्ययन म्हणजे स्टिम्युलस रिस्पॉन्स लर्निंग. थॉर्नडाईकने केलेल्या भुकेल्या मांजरावरील प्रयोग, BF स्किनर यांचा उंदीर आणि कबुतरावरचा हा प्रयोग, या प्रकारचे अध्ययन स्पष्टीकरणाचे आहे. ओके, या प्रकारच्या अध्ययनाचं काय आहे? स्पष्टीकरण आहे. विशिष्ट बक्षीस प्राप्तीसाठी विशिष्ट कृती कराव्यास शिकणे म्हणजेच काय? साधक अभिसंधान होय. बघा अन्न मिळवण्यासाठी मांजराने कळ दाबणे, येथे अन्न मिळवण्यासाठी मांजराला काय कळ दाबायची क्रिया ही त्या ठिकाणी करावी लागली होती, असा संबंध प्रस्थापित झाला. आणि पॅव्लॉनच्या प्रयोगामध्ये जर आपण बघितलं तर प्रतिसाद निश्चित आणि नैसर्गिक असतो. येथे प्रतिसादामध्ये वैविध्य असू शकते. हे केवळ अपेक्षित प्रतिसादालाच पारितोषिक दिल्या जाते. ओके, अपेक्षित प्रतिसादालाच त्या ठिकाणी पारितोषिक दिल्या जाते. प्रयोज्याला विविध प्रतिसाद देण्याची स्वातंत्र्य असले तरी प्रयोज्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याला बक्षीस देतो, त्यामुळे विशिष्ट प्रतिसाद विशिष्ट उद्दीपकाशी दृढ होतो. ओके, चला क्लिअर आहे, हा यामध्ये समाविष्ट होत नाही. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय? खालीलपैकी ज्ञानात्मक उपपत्ती प्रकारामध्ये नसणारी उपपत्ती ओळखा. ओके, बघा ज्ञानात्मक उपपत्ती प्रकारामध्ये नसणारी उपपत्ती आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. बघा प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, क्षेत्रीय उपपत्ती आणि अध्ययन अनुदेश उपपत्ती. तर ज्ञानात्मक मध्ये नसणारी म्हटलेलं आहे. ओके, नसणारी. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी नसणारी कोणती आहे तर ती आहे बघा या ठिकाणी प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. ऑप्शन नंबर 1 प्रभुत्व अध्ययन उपपत्ती हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, याचा समावेश जो आहे ज्ञानात्मक मध्ये होत नाही. मग हा कशामध्ये येतो तर ही जी उपपत्ती आहे विद्यार्थी मित्र, ही प्रभुत्व अध्ययन उपपत्ती जी आहे ही आधुनिक उपपत्तीमध्ये येते. कशामध्ये येते तर ही आधुनिक अध्ययनाच्या ज्या आधुनिक उपपत्ती आहेत तर ही आधुनिक उपपत्ती आहे. ओके, आधुनिक उपपत्ती आहे. इतर ज्या आहेत या ठिकाणी क्षेत्रीय अध्ययन अनुदेश या कोणत्या येतात तर या ज्ञानात्मक येतात. ओके, ज्ञानात्मक. क्लिअर आहे सर्वांना? चला मग बघा विद्यार्थी मित्र, आता यामध्ये अध्ययन उपपत्ती जे आहे याचे 3 प्रकार पडतात. अध्ययन उपपत्तीचे एकूण किती प्रकार पडतात? एकूण 3 प्रकार पडतात अध्ययन उपपत्तीचे. यामध्ये बघितलं तर एक आहे साहचर्यवाद, साहचर्यवाद उपपत्ती. दुसरी आहे ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरा पडतो आधुनिक उपपत्ती. ओके, आधुनिक उपपत्ती. मग आता जे साहचर्यवाद आहे यामध्ये स्किनर, थॉर्नडाईक आणि पॅव्लॉन यांच्या प्रयत्नप्रमाणात अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान या उपपत्तींचा समावेश त्या ठिकाणी होतो. ज्ञानात्मक मध्ये मर्मदृष्टी, क्षेत्रीय, कर्टलेविन यांची आणि अध्ययन अनुदेश या उपपत्तींचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? ओके, बघा संपादन, संलग्न, कुतूहल, संशोधन आणि उत्सर्जन. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 उत्सर्जन. ओके, ही काय मनोसामाजिक प्रेरणा नाही आणि हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र मनोसामाजिक म्हटलेलं आहे संपादन, संलग्न, कुतूहल या तीनही काय आहेत या मनोसामाजिक प्रेरणा आहेत. ओके, या तीनही कोणत्या प्रेरणा येतात? या तीनही आपल्याला माहिती आहे की मनोसामाजिक प्रेरणा म्हणून ओळखल्या जातात.
यानंतर पुढील प्रश्न बघा, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणाची आहे? ओके, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती जी आहे ही कोणाची आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा, कोहलर, स्किनर, बांदुरा आणि आसुबेल. तर सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती जी आहे ही बांदुरा यांची आहे. ऑप्शन नंबर डी, अल्बर्ट बांदुरा. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, अल्बर्ट बांदुरा. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कोणाची आहे ही? अल्बर्ट बांदुरा यांची. कोहलर, मर्मदृष्टी. कोहलरची कोणती येते? मर्मदृष्टी. स्किनर, साधक अभिसंधान, कबुतरावरचा प्रयोग. साधक अभिसंधान आहे स्किनरची. आसुबेल, आसुबेल यांचे अध्ययन अनुदेश उत्पत्ती. आसुबेलची कोणती येते? अध्ययन अनुदेश उत्पत्ती. ही डेव्हिड आसुबेल यांची आहे. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना? ओके विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र चॅनल सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. ओके, चला, आणि विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला टीईटीच्या या ठिकाणी शॉर्ट नोट्स हव्या असतील, ओके, बघा, शॉर्ट नोट्स ज्या आहेत, शॉर्ट नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. नोट्स ज्या आहेत अगदी कमी फी मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्याकरता तुम्हाला करायचं काय तर 9518 33 84 72 या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि मानसशास्त्राच्या हस्तलिखित नोट्स या ठिकाणी तुम्ही विकत घ्यायच्या आहेत. ओके, चला, सहसंबंध उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? ओके, सहसंबंध उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? स्किनर, पॅवलॉन, थॉर्नडाईक आणि यापैकी नाही. तर सहसंबंध उत्पत्ती म्हटल्या विद्यार्थी मित्र ही कोणाची आहे? तर ही थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाची आहे. ऑप्शन नंबर 3. ओके, याला सहसंबंध उपपत्ती असे देखील म्हणतात. ओके, सहसंबंध उपपत्ती जी आहे थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाची आहे. ओके, स्किनरचं आपण आताच बघितलं होतं. स्किनरची कोणती होती? साधक अभिसंधान. स्किनरची कोणती उत्पत्ती आहे? साधक अभिसंधान. त्यानंतर पॅवलॉन, अभिजात अभिसंधान. पॅवलॉनची ते अभिजात अभिसंधान विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र, नोट्स मिळवण्याकरता या नंबरवरती व्हॉट्सअपद्वारे संपर्क करायचा आहे आणि अगदी माफक फी मध्ये या ठिकाणी मानसशास्त्राच्या हस्तलिखित नोट्स ज्या आहेत मिळवून घ्यायच्या आहेत. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न बघा, अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणाला ओळखल्या जाते? ओके, हा विद्यार्थी मित्र या ठिकाणी अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते असा प्रश्न विचारलेला आहे. विल्यम जेम्स, जेरॉन ब्रुनर, जॉन मायर आणि ग्रेगॉर मेंडेल. ओके, विद्यार्थी मित्र, दिलेल्या पर्यायापैकी या ठिकाणी जेरॉन ब्रुनर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, जेरॉन ब्रुनर यांच्यासोबत कोण होते? यांच्यासोबत होते मार्शविल. यांना काय अध्यापन प्रतिमानाची जनक म्हणून ओळखल्या जाते. ओके, अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण? जेरॉन ब्रुनर आणि मार्शविल हे अध्यापन प्रतिमानाची जनक आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सांगितले आहेत? तर विद्यार्थी मित्र, गिलफोर्ड जे होते यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 120 घटक सांगितलेली आहेत. ओके, बघा, गिलफोर्ड यांच्यामध्ये मानवी बुद्धिमत्ता ही एकूण 120 घटकांपासून बनलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, 120 घटक. त्यामुळे ऑप्शन नंबर सी 120 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, अर्थपूर्ण संवेदना म्हणजे काय? ओके, अर्थपूर्ण संवेदना म्हणजे काय? प्रेरणा, प्रतिसाद, अर्थ की अवबोध? तर अर्थपूर्ण संवेदना म्हणजे अवबोध होय. ऑप्शन नंबर डी, अवबोध हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जी संवेदना आहे, ओके, संवेदना जी आहे तर संवेदनेला ज्यावेळी अर्थ प्राप्त होतो, काय मिळतो? अर्थ. तर तिचं रूपांतर हे अवबोधात होते. ओके, रूपांतर कशामध्ये होते? अवबोधामध्ये. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र, अवबोध जो असतो, ओके, अवबोधातून जर या ठिकाणी अर्थ काढला, ओके, अवबोधामधून जर अर्थ वजा झाला तर शिल्लक काय राहते? तर फक्त संवेदना त्या ठिकाणी शिल्लक राहते. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चलो विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे
आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे यालाच रिकामी जागा असे म्हणतात. ओके, उद्दीपक समोर नाही मात्र यापूर्वीचे जे क्षण होते, जी वेळ होती त्याचं आठवण करून काय तर या प्रतिमाचं काय म्हणतो आपण त्याला पुनरुज्जीवन केलं जाते. ओके, मनातल्या मनात त्या अनुभवाचं काय होते पुनरुज्जीवन केलं जाते. याला काय म्हणतात? प्रेरणा, संवेदना की प्रतिमा? तर या गोष्टीला विद्यार्थी मित्र संवेदना असे म्हणतात. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी प्रतिमा असे म्हणतात. तर प्रतिमा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला. आणि कशा या ठिकाणी अर्थ जे आहे संवेदना ज्या या संवेदनेला अर्थ प्राप्त झाला तर अवबोधात रूपांतर होते हे आपण देखील बघितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र? मानसिक वयाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ओके, मानसिक वय ही जी संकल्पना आहे तर या संकल्पनेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला असा विचारलेला आहे. स्किनर, अल्फ्रेड बिने, जॉन मेयर आणि डॉल्विन गोलमन. विद्यार्थी मित्र मानसिक वयाचा शोध जो आहे हा अल्फ्रेड बिने या मानसशास्त्रज्ञाने लावला. ऑप्शन नंबर बी अल्फ्रेड बिने हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र मानसिक वय ही संकल्पना जी आहे या ठिकाणी यांनी बुद्धिमापन कसोटी या ठिकाणी तयार केली. बुद्धिमापन पट्टीचा वापर जो अल्फ्रेड बिने यांनी केला. आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी बुद्धिमत्ता जाणून घेण्यासाठी खूप गरजेचं ठरलेलं आहे. ओके, बघा बुद्धिमत्ता जर जाणून घ्यायचे सूत्र आहे ते देखील समजून घेऊया. ओके, पहा मानसिक वय भागिले शारीरिक वय आणि गुणाकारात 100 हे आहे या ठिकाणी बुद्धिमत्ता मोजण्याचं सूत्र. ओके, आणि मानसिक वय ही या ठिकाणी अल्फ्रेड बिने यांनी मानसशास्त्र विषयाला दिलेली खूप मोठी देणगी आहे. यानंतर विद्यार्थी मित्र बघा डॅनियल गोलमन हे काय होते हे आपल्याला माहिती आहे भावनिक बुद्धिमत्ते संबंधित आहेत. ओके, जॉन मेयर आणि डॅनियल गोलमन हे भावनिक बुद्धिमत्ता. स्किनरचा काय या ठिकाणी उत्पत्ती आहे, साधक अभिसंधान उत्पत्ती आहे. यांनी स्किनरने एक कबुतरावरती प्रयोग केला होता हे देखील लक्षात येऊ द्या. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे? मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे? ॲनिमल इंटेलिजन्स, रिपब्लिक, डी ॲनिमा आणि प्रिन्सिपल सायकोलॉजी. तर विद्यार्थी मित्र सगळ्यात पहिलं पुस्तक म्हटलं तर ते येतं प्रिन्सिपल सायकोलॉजी. ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा प्रिन्सिपल सायकोलॉजी हा कोण लिहिला आहे? हा वुडवर्थ यांनी लिहिला आहे. कोणाचा आहे हा? वुडवर्थ यांचा आहे. ओके, डी ॲनिमा ॲरिस्टॉटल यांचा आहे. ओके, ॲरिस्टॉटल यांचा काय डी ॲनिमा आहे. रिपब्लिक कोणाचा आहे? तर रिपब्लिक हा प्लेटो यांचा आहे. ओके, कोणाचा आहे? प्लेटो यांचा आहे. आणि ॲनिमल इंटेलिजन्स हा जो महत्वपूर्ण आहे हा थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाचा आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सविस्तर स्पष्टीकरण ज्या या प्रश्नाचं घेतलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. काय मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात त्या संकल्पनेचे प्रमुख प्रवक्ते कोण? खालीलपैकी सिग्मंड फ्राइड, विल्यम वुंट, जे.बी. वॅटसन आणि वुडवर्थ. तर मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात असं कोणाचं म्हणणं आहे? तर सिग्मंड फ्राइड. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, त्यांनी हे म्हटलेलं आहे. सिग्मंड फ्राइड यांनी कोणता हे म्हटलंय? तर मनोविश्लेषणवाद. ओके, मनोविश्लेषणवादाची संकल्पना जी आहे ही मांडली आहे सिग्मंड फ्राइड यांनी मांडलेली आहे. ओके, चला होप सर्वांना आजच्या या व्हिडिओमधील हे जे प्रश्न आहे समजले असतील. व्हिडिओ आवडला असल्यास विद्यार्थी मित्र सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्हाला या हस्तलिखित नोट्स हव्या असतील तर हस्तलिखित नोट्स मिळवण्याकरता आपलं 9518338472 या नंबरवरती जे आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला बाकी डिटेल्स त्या ठिकाणी त्या मिळून जातील. ओके, चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.